नमस्कार मंडळी, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप असा हेक्टिक आहे, असं नाही म्हणू शकणार हेक्टिक, पण थोडा बिझी होता. तर आज माझ्याकडे खूप आहे सांगायला तुम्हाला. तर चला मग सुरू करूया. ऑफिसलाच जाण्यापासून तर छान असं तोंडाला बांधून डाकू बनून निघाली मी डकेत करायला. मस्करी करते हो, अशी उन्हाची झळा लागतात बाबा. मग ऑफिसला पोचली तर लगेच पेटपूजा झालीच पाहिजे, दुसरं काही नाही. आम्हा तिघींना भूक लागते भुक्कडच भुक्कड. मग त्यानंतर लगेच निंबू पाणी घेतलं. मग त्यानंतर लगेच ऑफिसच्या कामासाठी निघाली कुठे, मुलुंडला. तर आमचे हे बिचारे जेवायला आलेले घरी, तर मी त्यांना फोन केला, येता का, मी चालली आहे मुलुंडला. तर लगेच आले. मला बोलले थांब येतो मी. मग बँकेचं काम केलं, मग निघालो आणि मग एक रस्ता दिसला आम्हाला जुन्या आठवणी ताज्या करणाऱ्या. तर तो रस्ता बघा तुम्हाला दाखवते मी कुठला आहे, सांगते म्हणजे. हे बघा, हे परत गुंड बनून निघालेली. तर बँकवाले बोलले तुम्ही डकेत बिकेत करायला आलात का? मस्करी हो मस्करी. हे बघा, हा रोड तुम्हाला आठवते का, हा कुठला रोड आहे? मला तर एकदम असं असं एकदम फ्लॅशबॅकच गेलं माझ्या डोळ्यासमोरनं सगळं एकदम लग्नाआधीचं. अरे बापरे, किती मजा केली आम्ही, बापरे सांगू नाही शकत. मग नंतर त्यांनी मला ऑफिसला सोडलं. फटाफट जेवलो कारण की सर आलेले, मीटिंग्स होत्या. मग त्यानंतर तृप्तीच्या मम्मीने हा लाडू पाठवलेला, एवढा टेस्टी होता ना, एवढा टेस्टी, मस्त तो खाल्ला. आणि मग ऑफिसची कामं करून घेतली झटपट पटापट. आज मला एकदम असं एनर्जी आली आहे. असो, मग त्यानंतर घरी आली. आमचे ह्यांचे कपडे घातलेले मी, काय आता कम्फर्टेबल असतात मला त्यांचे कपडे, एकदम सूट, एकदम भारी. चहा वगैरे घेतला आणि आम्ही ना, आमचं हे रुटीन झालं म्हणजे गप्पा मारायच्याच. ते कामावरनं आम्ही दोघांचा ऑलमोस्ट 10-15 मिनटाचा मागं पुढे टायमिंग. घरी आलो की चहा वगैरे घेतला की नंतर आम्ही कंप्लीट 1-1.5 तास कसा निघून जातो आमचं आम्हालाच कळत नाही. म्हणजे गप्पा मारायच्या ओघामध्ये एवढ्या गप्पा मारत मग्न होऊन जातो. म्हणजे दिवसभराची म्हणजे जास्त बडबड माझीच असते. ते फक्त हां. मग ते पण त्यांचं सांगतात काय झालं काय नाही. म्हणजे असं विचारायची गरज नाही पडत बाबा, समोरचा मानून आपण सांगतोय की बाबा हा आज असं झालं तसं झालं. एकदम छान, मला तो टाईम खूप आवडतो आमच्या दोघांचा. एकदम छान असं रिलॅक्स होऊन जातं माइंड. आणि मग त्यानंतर मिस्टरांनी माझी फेवरेट कलेजी आणलेली, मला खूप ठसका लागला, सॉरी. खूप जास्त आवडते, प्रमाणाच्या बाहेर आवडते मला कलेजी. मग ती खाल्ली, मस्त टेस्टी जेवलो वगैरे. आणि मग झोपायची तयारी. आणि मग मिस्टरांनी ना ही कॅन्डिडची पावडर आणलेली, का तर हे घामोळ्या येतात ना अंगाला, ही नीम आणि आईसवाली कूलवाली आणलेली. अरे एक नंबर आहे, तुम्ही पण ट्राय करा. तर चला मग, बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.